आलमगीर हैं हम, इस पूरे हिंदुस्तान के आलमगीर। क्या है दक्कन हमारे सामने? इन काफिरों के स्वराज को हमारे घोड़ों के टापों के नीचे मसल दो, उनके खेत खलिहान जला दो, मिट्टी में मिला दो दक्कन। भूल जाओ हर हर, हरा हरा याद रखो, बाकी रंग बेकार है, एक औरंग याद रखो। जे झालं ते व्हायला नको होतं। शंभूराजे गेलं आणि रयत उघड्यावर पडली। मुघलांच्या अत्याचाराने आम्हाला बेजार केले। मासाहेब, आम्ही सर्व गावे सोडून निघतोय। गाव सोडून जातायसा? आणि ते कशा पाय? मुघल बळावलाय, त्यांनी रयतेवर अन्याय अत्याचार चालू केलाय। स्वराज्यात राहायची आम्हाला भीती वाटते आता। भीती वाटते? वार माझ्या सरजा, एका सौराजच्या अडचणीत असताना भागूबाईवानी पळतायस हवय रे? अरे ती माय माऊली सौताचं दुःख विसरून रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस तुरत्या, आणि तुम्ही मर्दाची औलाद असून असा भेकडावानी विचार करतायस होय? अरे थोरल्या छत्रपतींनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना केली, आणि ते स्वराज्य धोक्यात असताना समशेर उचलून लढायचं सोडून गाव सोडून पळतायस होय? मुघलांची गिधाडं कवा बी गावात घुसतात, उभ्या पिकाची आडवी पिकं करतात, लुटालूट करतात, जाळपोळ करतात, रयत नागवतात, पाठवतात। आता तुम्ही सांगा आम्ही काय करावं? आम्हासनी कोणी बी वाली नाही, कोणी बी नाही। आपले संरक्षण करण्यास आम्ही सारे समर्थ आहोत, तेव्हा आपण गाव सोडून जाण्याचा अट्टहास सोडावा। आम्हासनी वाटते की जंग करण्याऐवजी तह करावा। जीव वाचवा नाहीतर जीव गमाव त्याला। येतो आम्ही। जावा। अरे जंगलाला आग लागली म्हणजे सगळ्यात आधी उंदर पळते ती। कोंबडा हरवलं नाही म्हणजे काही सरजा उगवायचं राहतो वेर, हेकडा चेवला नाही। दोष त्यांचा नाही संताजीराव, हे स्वराज्य राखण्यास आपण कमी पडत आहोत। जोवर आपण रयतेचा विश्वास जिंकत नाही तोवर त्या औरंग्याला मात देऊ शकत नाही, आणि त्या औरंग्यास हरवायचे असेल तर रयतेचा विश्वास कमवणे हेच आपले पहिले कर्तव्य असेल। मासाहेब, मी आपल्या पायाची आण घेते आणि या सदर साक्षीने सांगते की रयतेचा पुन्हा एकदा स्वराज्यावर विश्वास निर्माण करून ही रामराणी भद्रकाली सम यवनासुरांचा नायनाट करेल, आणि त्या औरंग्याची याच महाराष्ट्राच्या मातीत कबर खोदेल। आई दुर्गे, यवनासुरांच्या हजार हजार मुंड्यांनी तुझी ओटी भरू। ताराऊ, कृष्णा आणि कोयनेच्या पाण्यावर पोचलेला माझा योद्धेय आजपासून स्वराज्यासाठी लई झिजवला। ही माझी शमशेर थोरल्या महाराजांसाठी रणांगणात लई तळपली आहे आजपासून। हीच शमशेर शंभूराजांनी आमच्या कमरेला खडग म्हणून बांधली आणि स्वराज्य हवाली केलं। आता हीच शमशेर आम्ही तुमच्या हातात देतोया। ही शमशेर घेऊन स्वराज्याचा सांभाळ करायचा, स्वराज्य वाढवायचं आणि मोहित्यांचं नाव राखायचं। आलं का ध्यानामध्ये?
आबासाहेब शंभूराज आपल्याला सोडून गेलं मासाहेब. आबासाहेब आम्हास क्षमा करा. आपण आपल्या शिलेदारांच्या जोडीनं उभारलेल्या या हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठा राखण्यास आम्ही असमर्थ ठरलो. ध्वजगजराज दुंदुभी विराजित छत्र चामरांकित स्वराज्याचे छत्र पेरण्यास असमर्थ ठरलो. आबासाहेब असमर्थ ठरलो आम्ही. मोहित्यांचा वारसा सांभाळण्यास कमी पडलो आम्ही. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या म्हणून शिवस्नुषा होण्याचा मान मिळाला खरा, पण भोसल्यांची क्षेत्राणी म्हणून आम्ही कमी पडलो. आबासाहेब शिवसिंहाचा छावा छत्रपती संभाजी दादा महाराजांना मोगलांच्या तावडीतून नाही सोडवू शकलो आम्ही. याचे शल्य जीवी सोसवत नाही आम्हास. आबासाहेब पण माझ्या आबांची आपण आज दैवत मानलं त्या हंबीरराव मोहित्यांची शिकवण आहे. जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत या हिंदवी स्वराज्याचे आम्ही रक्षण करू. आजवर आमच्या दादा महाराजांच्या आशीर्वादाने सुरक्षित आणि सुखासीन आयुष्य जगलो आम्ही. पण आता मरगळ झटकून अपयशाची काट सोडून मस्तकी शास्त्र हाती समशेर घेऊन स्वराज्य सौदामिनी होऊन या महाराष्ट्राच्या नभांगणात गरजू आम्ही. जिजाऊ आऊसाहेबांचा आदर्श आहे. जेव्हा जेव्हा कसोटीचे क्षण येते तेव्हा नेटका पदर सावरणाऱ्या मराठ्यांच्या लेकी सुना हाती समशेर घेऊन दुर्गा स्वरूपिणी होतात आणि यवनासुरांचा कसा नाश करतात हे दाखवण्याचं वक्त आलं आहे. आबासाहेब आमच्या या कार्यास आपला आशीर्वाद असावा. स्वराज्याची रयत शिवप्रभूंना सह्याद्रीचा महादेव समजते. आम्ही अंगीकारलेल्या स्वराज्याच्या कार्यास हे नागराजा तुझे उदंड आशीर्वाद असू देत. आता आम्हास कळी काळाचेही भय नाही. साक्षात शिवप्रभूंनी आम्हास आशीर्वाद दिला आहे. आता कशाची चिंता. औरंग्या आता तुझ्या नेक जाद्यांना सांगून कबर खोदण्याचा शाही इंतजाम कर. या महाराष्ट्राच्या मातीत तुझी कबर खोदली जाईल तेव्हाच ही शिवस्नुषा
भोसले कुळीची क्षेत्राणी ताराबाई स्वराज्य सौदामिनी शोभेल. हर हर महादेव. खुशामदीन खुशामदीन खुशामदीन. आखिर काफिर मरहट्टों पर जीत हासिल कर ली हमने, शिकस्त दे दी. वो काफिर मराठा स्तंभा मारा गया. आज सही मायनों में हमने ईद मनानी है. खुशामदीन आलीजा, संभा पर हुई जीत आपको मुबारक हो. शब्बे रात का जश्न भी मुबारक हो जहां बना. आला हजरत, आपके पाक हाथों ने जो सिरपोशी बनाई है वो कूफी आपके मेहर नजर के लिए हम किसी भी कीमत पर खरीदना चाहते हैं. आलम बना, आपके पाक हाथों से सिया ये सिरपोश मरहट्टों के ऊपर हुई जीत की यादगार समझ हम अपने पास बड़े शान से रखेंगे. जो तख्त का वफादार खादिम इस सिरपोश की सबसे ज्यादा कीमत लगाएगा उसे आलम पना वो कूफी इनायत करेंगे. 1000 सोने के अशरफिया. 2000 अशरफिया. 3000 सोने की अशरफिया. 4000 अशरफिया. 5000 सोने की अशरफिया. 7000 सोने की अशरफिया. रुकिए रुकिए, बोली लगाने की जरूरत नहीं है. आज की जीत के शानदार मौके पर बतौर तोहफा इसे कबूल कीजिए. जिंदाबाद जिंदाबाद. आलम बना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. औरंगजेब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. आलम बना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. औरंगजेब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. आलम बना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. औरंगजेब जिंदाबाद. साल 14 साल की उम्र थी हमारी जब हमारे मरहूम अब्बा जान बादशाह शहनशाह ने ये शमशीर हमें बतौर शहजादे के हैसियत से तोहफे में इनायत की थी. 14 साल के थे हम. गौर से देखिए इस पर क्या लिखा है. आलमगीर. आलमगीर. आलम दुनिया का शहंशाह आलमगीर. 14 साल की कच्ची उम्र से
हम आलमगीर बनने का सपना अपनी पलकों पर सजाए घूम रहे हैं। हुजूर, आदिल खान और कुतुब खान पर हमने जीत तो हासिल कर ही ली। अब इन मराठों पर सिलावत बिठाने के बाद दक्कन का पूरा इलाका हमारे कब्जे में आ जाएगा। आज आप सही मायनों में आलमगीर हो। आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर। रायगढ़ अभी बाकी है। रायगढ़ अभी बाकी है। येसाजी बाबांकडे 6000ची फौज आहे, चांगाजी काटकरांकडे 4000ची फौज आहे, गिरजोजी यादवांकडे 3000ची शिबंदी आहे, आमच्याकडं विठोजीकडं आणि बहिर्जीकडे मिळून 20,000ची फौज आहे, विशाळगडी रामचंद्र पंतांकडं 10,000चं घोडदळ आहे आणि स्वतः महाराजांकडं 2,000ची खाशी फौज आहे। ही आपली शिबंदी जेमतेम 70-80 हजारांची, पण एक एक मावळा 25-25 हशमांवर भारी पडेल अशा भीमताकदीचा। सबब राणी साहेबांनी मुघली फौजाचा आकडा बी ध्यानात घ्यावा। मुघली फौज 3 लाखांची आहे, नव्या दमाची आणि जोमात आहे। असे ना, पण ती फौज आता विजयाच्या धुंदीत नाच गाण्यात मशरूफ असेल, गाफील असेल, मौका साधून सर्व शक्तीनिशी मुघली छावणीवर तुटून पडलो तर छत्रपती शंभूराजांच्या बलिदानाचा सूड घेण्यासाठी आसुसलेली मावळी मनगट उसळून उठतील, गवताच्या पात्यांनाही भाले फुटतील। एकच यंगार असा चढू की खासा औरंग समशेरी खाली चिरडू। अक्षी बरोबर बोलला सर राणी साहेब, आमचा हात तर आत्तापासून शिवशिवत्यात। ती मुघली गिधड गवताच्या वाळलेल्या पेंडीसारखी कापून टाकू। त्या औरंग्याचं शिर या रायगडच्या दगडी उंबऱ्याखाली गाडायचं आहे मला। तशी आण घेतली मी शंभू महादेवापुढे रगात सांडून। माझ्या शंभूराजाच्या बलिदानाचं सगळं उसनं फेडायचंय मला। नाही नाही, आम्हास काय हे पटत नाही। कागदावर आहे आपल्याकडे फौज 70-80 हजारांची, पण ती समधी इकूनलेली आहे। आता गडावर म्हणावं तशी शिबंदी नाही, फौज फटाईस कळत आहे, खजिन्यात पैका नाही, आणि अशा समयी गनिमा अंगावर घेणं आम्हास काय पटत नाही। 20-25 हजारांची शिबंदी घेऊन 3 लाखांच्या मुघली फौजात घुसलो तर निमिषात चटणी उडल आपली। मला सांगा, पतंग जर का ज्योतीवर झेपावला तर पतंग जळल का ज्योती जळ? हा धनाजीराव, पण त्याच पतंगानं वाऱ्याच्या वेगानं पंख हलवले तर ती ज्योत सुद्धा विजते बरं का। त्यासाठी फक्त मनगटात बळ आणि उरात उमेद असायला हवी। अलबत्त आमचा कयास आहे। शंभूराजांचा अमानुषपणे शेवट केल्यानंतर अपेक्षित विजयाच्या धुंदीत शाही गुलालबारीत जश्न साजरा होत असेल। बडाखाना नाच गाण्याच्या धुंदीत असलेल्या शाही फौजेवर आपण अचानक जबर हल्ला चढवला तर छावणीला सावध व्हायला देखील वक्त मिळणार नाही। कैलासवासी छत्रपती शंभू महाराजांच्या अस्थी थंड व्हायच्या आत मुघल समशेरी खाली घ्यायला हवा, तर आणि तरच मराठेशाहीचे आपण मानकरी शोभू।